नमस्कार मैत्रिणींनो, मालतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत भोगीची भाजी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो दिवस असतो त्याला भोगी बोलतात आणि त्या दिवशी ही मिक्स भाज्यांची भाजी केली जाते. सगळीकडेच केली जाते, फक्त करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल असतो. तर लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी अगदी साध्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे. सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची. त्यानंतर मी ते घेतले आहे शेंगदाणे. छोटी वाटीभर शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे छानपैकी भाजून घ्यायचे खरपूस. तुम्हाला जर भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं नसेल तर तुम्ही हे स्किप पण करू शकता. ते शेंगदाणे थोडेसे भाजले आहेत. तर यामध्ये मी घेतले आहे पाववाटी तीळ. तीळ आहे ते शक्यतो प्रत्येक भाजीमध्ये या दिवसात टाकलेच जातात. त्यामुळे काय होतं, थंडीचे दिवस असतात आणि तिळामध्ये आपल्या शरीरातली उष्णता आहे ती वाढण्यास मदत होते. त्यानंतर इथे मी घेतला आहे खोबऱ्याचा किस अर्धी वाटी. सुकलेलं खोबरं असतं, सुक्या खोबऱ्याचा किस आहे तोही छानपैकी भाजून घ्यायचा. त्याची चव खूप छान लागते. तर हे तीनही वस्तू मी चांगल्या भाजून घेते. शेंगदाणे, तीळ आणि खोबरं बघू शकता छानपैकी असे खरपूस भाजले गेले आहेत. तर गॅस बंद करूया आणि हे थंड व्हायला ठेवून एका ताटेत मी काढून घेते थंड होण्यासाठी. आणि थंड झालं की याचा आपल्याला मिक्सरमधनं बारीक कूट करून घ्यायचं आहे. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी त्याची चव खूप छान लागते. आता आपण भाजीला फोडणी देऊया. फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घातलं आहे. तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा. त्यानंतर तेल छानपैकी तापलं की यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की यामध्ये घालायचं आहे 1 चमचावर जिरे. दोन्ही छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. तुम्ही जर लसूण खात नसाल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल, कारण ह्या भाजीमध्ये आपण कांद्याचा वापर नाही करत आहोत. तर आलं छान लागतं. तुम्हाला आलं पण नसेल टाकायचं तर तेही तुम्ही स्किप करू शकता. आलं लसणाची पेस्ट छानपैकी अशी क्रिस्पी झाली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 ते 3 चमचे तीळ. तीळ टाकणं ऑप्शनल आहे, कारण आपण भाजून पण घेतलेले आहेत. पण तीळ जे आहे ते भाजीमध्ये खूप छान दिसायला खूप छान दिसतात आणि तेलामध्ये टाकून घेतले की ते छानपैकी भाजले पण जातात. त्यामुळे ते मी 2-3 चमचे तीळ घातले आहेत. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत भाज्या. इथे मी घेतलेले आहे वांगे. 3 वांगे आहे स्वच्छ धुवून त्याच्या बारीक फोडी केलेल्या आहेत. वांगे छानपैकी परतून घ्यायचे आणि ते छानपैकी परतून झाले की त्यामध्ये आपण घालणार आहोत गाजर. इथे मी उभे गाजराचे काप करून घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे काप करू शकता. त्यानंतर इथे घेतले आहे वालाच्या शेंगा. ह्या भाज्या आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. तेलामध्ये भाज्या परतल्या की त्या शिजल्या पण छान जातात आणि चवही खूप छान लागते. भाज्या एकदम व्यवस्थित परतून घ्यायच्या. यामध्ये ह्या दिवसामध्ये हरभरे येतात, जे हिरव्या रंगाचे हरभरे असतात तेही या भाज्यांमध्ये टाकले जातात. तर तुम्हाला मिळाले तर नक्की टाका, त्याची चव खूप छान लागते. तर इथे मी घेतले आहे वाटाणे. वाटाणे तर ऑप्शनल आहे, तुम्ही घालायचे असेल तर घालू शकता. आणि कच्चेच वाटाणे आहे मटार, तेही आपण यामध्ये छान परतून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे इथे 1 चमचा लाल तिखट, आपण जे रोजचं लाल तिखट वापरतो ते लाल तिखट. त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद घालायची आहे. आणि यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ. सगळे मसाले आणि मीठ आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालेल, तीही खूप छान लागते. एकदा सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले
की त्यामध्ये आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर भाजी करायचा आहे. तिथे बघू शकता तीळ वगैरे आहे, छान भाजले आहे, त्याचा रंग खूप छान आलेला आहे भाजीचा. आणि भाजीला नेहमी गरम पाणीच टाकायचं, त्यामुळे काय होतं जे टेम्परेचर आहे ते व्यवस्थित राहतं. आपण भाज्या छानपैकी गरम केलेल्या असतात, मसालाही खूप छानपैकी गरम केलेला असतो आणि त्यामुळे थंड पाणी टाकलं की चव आहे थोडी बिघडते, त्यामुळे गरम पाणी टाकायचं. इथे मी 2 तांबे पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर भाजीचा रस्सा करायचा नसेल, कोरडी भाजी करायची असेल तर अगदी कमी 1 ग्लासभर पाणी घातलं तरी चालेल. आता यावर आपण झाकण ठेवून एक 12 ते 15 मिनटं अगदी कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे 12 ते 15 मिनटं झाले, 12च मिनटं झालेत. तर बघू शकता भाजी छानपैकी शिजलेली आहे. त्यामध्ये थोडा रस्सा ठेवलेला आहे मी जास्तच पाणी टाकलेलं होतं, 2 तांबे पाणी टाकलेलं होतं. तर मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात महत्त्वाचं वाटाणे जे आहे ते कच्चेच टाकलेले ते तुम्हाला दाखवते. इथे छानपैकी शिजलेले आहेत अगदी. त्यामुळे दुसऱ्या भाज्या त्या शिजलेल्याच असतील, कारण वाटाणा शिजायला आहे, मटार शिजायला वेळ लागतो. आता यामध्ये शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याचा जो कूट केलेला आहे तो टाकून द्यायचा. आता यामुळे काय होईल की भाजी जी आहे अगदी घट्ट होईल हळूहळू. आणि त्यानंतर एक चमचाभर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. तर गरम मसाला सगळ्यात शेवटीच टाकायचा, त्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे मसाल्याचा खूप छान ॲड होतो. आणि भरपूर अशी कोथिंबीर घालू यामध्ये, थोडासा मसाला मिक्स करून घेऊया, त्यामुळे सगळीकडे तो व्यवस्थित मिक्स होईल. बघू शकता शेंगदाण्याचा बारीक कूट केल्यानंतर तो छानपैकी त्याचा रस्सा आहे तो घट्ट व्हायला सुरुवात झाली. आता यामध्ये थोडीशी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि 1-2 मिनटं फक्त यावर झाकण ठेवून आपण कमी गॅसवर 2च मिनटं फक्त ठेवायची आहेत. तर बघू शकता 2 मिनटानंतर खूप छान भाजी आपली अशी तयार झाली आहे. तुमच्या भागातही अशाच पद्धतीने भोगीची भाजी केली जाते का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघू शकता दिसायलाही ते खूप छान दिसते आणि चवीलाही खूपच छान लागते. भाजी जी आहे सर्व करून घेऊया. त्याचा जो कूट आहे त्यामध्ये एक छानपैकी बाइंडिंग आलं की त्याची चव खूपच छान लागते. आणि नंतर शेवटी भाजी बघू शकता भाजीचा रस्सा जो आहे तो अगदी घट्ट झालेला आहे. तर एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका.